बाबा बाबा आज उशीर झाला मला. टाईमच भेटा नाही बरं का सकाळपासून एक समोसा खाऊन दिवस काढलो. आता जेवण केलो घरी आल्यावर. पास्काला पोट भरून जेवलो आणि आता मोकळं झालो जरा. मला वेळच भेटा नाही बरं का व्हिडिओ बनवायला. असं झालं आपला विषय. मैं देर करता नाही हूँ देर हो जाता म्हणल्यासारखं विषय झाला आपला. बघितलं का बाहेर पाऊस जिम 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 चालूच आहे बारीक. हो का कसं चमकू लागल्यात साईडला बिल्डिंग. बघितलं किती नंबर एक फ्लॅट आहे ते समोरचं सोसायटी. खाली थांबले आपली रिक्षा. तू काय करतो रे पिलो? काय काय हां काय कर बर. वाव बाहेर गेलो तो पिलूला घेऊन. पिलू म्हणला मला हे पाहिजेत. मग दिलो घेऊन. आता काय करावं नावीला आता होय पिलो. आज जरा चांगलं झालं धंदा आपलं काही विषय नाही. पण 2 दिवस झालं माझा धंदा झाला नव्हता. मी आलो टेन्शनमध्ये. आज एक कसं आहे 3 भाडे बी जर मोठे भेटलं का मग काय नाही जरा सोपं होऊन जाते. सकाळी जरा 3 भाडे मोठे होत. मी आज कुठलंच भाडं सोडायला. मला 3 भाडे मोठे भेटले. मग 100चं 100-150 कुठलंही पडलं ते मी बसून राहिलोच नाही. जेवढं फास्ट आपण विचार करतो ना जसं की मला मोठं भाडं पाहिजे 300चंच भाडं उचलणार मी. हे विचारात बसलो का की पडलं आपणाला भेटत नाही. सगळे ते जामरवाले हॅकरवाले उचलून गायब करतात. ते भाडे भेटत नाहीत. मग जे भेटते ते उचलून फक्त एवढंच की कमसे कम 3 तर भाडे मोठे भेटावं. 300चे 350चे 3 तर भेटावं दिवसातून. मग आपलं कसं अर्निंग लवकर होते. हा आज मला बऱ्यापैकी भेटलं. पण 2-3 तास माझा टाईम वेस्ट झाला. कसं मोंडवा ब्रिजवर गेलो का अडकूनच बसलो तिथे 1 तास. तिथे एक बुकिंग कॅन्सल झालं. मग मी विचार केलो आता इथून मोठं बुकिंग उचलायचं. तिथून आपलं काय म्हणतात सीझन मॉलपासून मी केशवनगरला MT गेलो. मला 1.5 तास लागलं सीझन मॉलपासून केशवनगरला जायला. 1.5 तास. तिथं गेलो कसं ना कसं गेलो ट्रॉफिकमध्ये. एवढं भयंकर ट्रॉफिक. तिथं गेल्यावर डायरेक्ट 400चं भाडं उचललो. म्हणजे 350चं होतं. मेट्रोवर 400 झाले. तिथं सोडलं की लगेच तिथून एक 100 रुपयाचं भाडं उचललो. ते सोडल्या लगेच अजून 300चं भाडं भेटलं मला. बाकी काय 150-200 हाणत राहिलो. आपलं टार्गेट पूर्ण झालं. हिंजोडीला शेवटचं भाडं मी हिंजोडीला सोडलो. विचारूच नका एवढं भयंकर ट्रॉफिक. एक तर रस्त्याचं काम चालू आहे तिथं खाली सर्व्हिस रोडचं लय भयंकर 7 वाजता सोडलो मी आपलं फेज 2ला सोडलो. ते मला वाकड ब्रिजला यायला बघा 7 वाजता निघालो तिथून. 8च्या वरी गेलं तर टाईम. आता मी बघायने टाईम किती झाला तर पण जवळपास 8:30च्या जवळपास गेलं तर मला पूर्ण घरी यायला वाकड ब्रिजपासून. म्हणजे हिंजोडी फेज 2पासून वाकड ब्रिजपाशी यायला एवढं ट्रॉफिक भयंकर. आलो कसं एकदा अडकून बसलो का रस्ते कसं जरा ट्रॉफिक लय जाम होते. ट्रॉफिकमध्ये कसं आपला धंदा होत नाही. ट्रॉफिक एकदा लागलं का झालं अडकून बसलो म्हणायचं. तिथं महत्त्वाचं टाईम वेस्ट होऊन जाते. त्याच्यामुळं आपला धंदा होत नाही अडकून बसले की. आता अंधारामध्ये उभा राहून ब्लॉग बनवावं लागलेले बघितलो का. आता जेवण केलो फर्स्ट क्लासपैकी. मला जेवण सकाळपासून जेवले नसल्यामुळं अंग दुखलं. टायमावर जेवण लय महत्त्वाचं बरं का. नाही तर अंगात आपलं अवसान नसलं की झालं हाडं बिडं दुखायला लागतात. त्याच्यामुळं जेवण टायमावर करून घ्या. मी टायमावर करतो पण आज मला जेवायला टाईम भेटायला एवढे भाडे वाजत होते. मारलो मी बी काय दम खाल्लो नाही. जेवण बघू म्हणलं नंतर. जेवण आता घरी केलो एक समोसावर आणि आता जेवण केलो आपण झोपतो. आता काही विषय नाही. झोपलो का मग सकाळी उठायचं लवकर. अलाराम लावतो 4चं उठतो 7चा असा विषय झाले माझं. पण आज सुट्टी नाही. आज उठणार म्हणजे उठणार 4 वाजता. 4-4:30 वाजता उठणार. आज 5 ते 5:30 वाजता मी ड्युटीला टच होणार आता सकाळच्या परीला. आता उद्या सुट्टी नाही. उद्या एकतर मंगळवार आहे. सोमवारी आपला धंदा चांगला होते. बाकीच्या दिवसाचं काही गॅरंटी नाही. सोमवारी थोडं
डिम होते धंदा आपलं, चांगलं होते धंदा आपलं सोमवारी. इकडं बघा कसा चमकू लागल्यात लाईटी, आणि मी उभारल्या ठिकाणी अंधार पडले पूर्ण. हे बा, बघितलं का? एवढे वरील बघावं लागते आपण खाली बघायचं म्हणलं की. हे बघा आपली लक्ष ऑटो इथं थांबले आता रिक्षा. चला झोपतो आता. जेवढं लवकर आपण झोपलो तेवढं लवकर सकाळी उठणं होतंय. जास्त हाव करायचं नाही बरं का धंद्यामध्ये. CNG भरणे, ड्युटीला लागणे, बस. जास्त हाव करायचं नाही. CNG संप जिंकून आपलं टार्गेट पूर्ण व्हावं लागते. एवढंच आपण टार्गेट धरायचं. कधी कधी वेस्ट होते CNG, पण होऊ द्यायचं नाही जास्त फिरून. जे भाडं पडलं ते उचलायचं, राईट मारत राहायचं, काही विषय नाही. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. आजचा ब्लॉग असंच बिल्डिंगवर उभा राहून काय करावं आता. ओके बाय.